काय मग कसे आहेत? मस्तपैकी छान सुंदर असे कवट. तर नमस्कार मंडळी. आईने 4-5 कवट आणले होते आणि त्याच्यामध्ये खरं तर गूळ मिक्स करून ठेवायचा होता. त्याच्यामुळे मग मी छान असे कवट फोडून घेतले. गोल-गोल फिरवून जर ते आपण चारी बाजूंनी त्यांना कशाने जरी ठोकलं तर मग किंवा आपटलं तर त्याचा जो गर आहे तो पूर्णपणे त्याच्या कवचापासून वेगळा होतो. मी आणि विराजने दोघांनीही ही 4ही कवट फोडून घेतले आणि त्याच्या आतमध्ये ज्या शिरा होत्या त्यासुद्धा मी त्या गरापासून वेगळ्या केल्या आणि त्याच्यामध्ये छान असा कापलेला गूळ मिक्स केला. तर ज्यावेळेस आपण कवटामध्ये गूळ मिक्स करतो त्यावेळेस त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि खायला देखील खूप छान लागतं. पण गूळ मिक्स केल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 तास तो छान मुरला पाहिजे गूळ कवटामध्ये, तर ते खायला छान लागतं. पण आपण अशी व्यक्ती आहे की ते मुरायची वाट बघणार नाही. कारण मला ही अशी आंबट फळं खूप आवडतात. जसं की कवठ, चिंचा, बोरं, कैरी, जांभूळ. तर मला काही दम निघत नाहीये. त्याच्यामुळे मी लगेचच 2-3 चमचे घेतलं टेस्टसाठी आणि खरंच खूप छान लागतंय. तर तुम्ही देखील असंच कवट असेल तर असंच बनवत जावा. खायला खूप छान लागतं आणि माझे एक्सप्रेशन बघून खरंच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. बरोबर ना? चलो बाय.